जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास तुला असेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की 2026 मध्ये पैसा येईल की अडचण येईल, नोकरी बदलेल का, प्रमोशन मिळेल का, प्रेमात यश मिळेल की धोका, लग्न, ब्रेकअप, कुटुंब, आरोग्य काय बदलेल, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। कारण 2026 हे वर्ष तुला राशीसाठी फैसल्याचं, कर्मफळाचं आणि नशिबाची दिशा बदलणारं वर्ष आहे। तुला राशी तुमचा आत्मा कोणता आहे? तुला राशी म्हणजे संतुलन तुमच्यात असतं, न्यायप्रिय मन, सौंदर्याची आवड, शांतता, समजूतदारपणा, लोकांना दुखवू नये अशी प्रवृत्ती। पण याच स्वभावामुळे तुम्ही स्वतःच्या भावना दाबता, निर्णय उशिरा घेता, चुकीच्या लोकांना जास्त संधी देता। 2026 मध्ये देव तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, स्वतःला महत्त्व द्यायला शिका। 2026 मधील मोठे ग्रहयोग। 2026 हे वर्ष साधनाही। शनी तुमची परीक्षा घेईल, जबाबदारी वाढवेल, पण टिकून राहिलात तर मोठं यश देईल। गुरु योग्य वेळी योग्य संधी देईल, ज्ञान, पैसा, मार्गदर्शन देईल। राहुकेतू अचानक बदल, जुन्या गोष्टी संपवून नवीन सुरुवात, म्हणजेच 2026 कर्मधैर्य, योग्य निर्णय, आयुष्याचा टर्निंग पॉइंट। करिअर, भविष्य, तुला राशी 2026 वर्षाची सुरुवात, जानेवारी एप्रिल। कामाचा प्रचंड ताण, वरिष्ठ नाराज होऊ शकतात, काम असूनही कौतुक कमी। इथे अनेक तुला राशीचे लोक म्हणतील, मी एवढं करतो पण मला किंमतच नाही। मध्यकाळ, मे ऑगस्ट, परिस्थिती हळूहळू बदलते। नवीन ऑफर, नवीन जबाबदारी, काहींसाठी नोकरी बदलाचा योग। शेवटचा टप्पा, सप्टेंबर डिसेंबर। करिअर स्थिर, नाव, ओळख, मान, काहींसाठी नेतृत्वाची संधी, विशेष लाभ, कायदा, सरकारी काम, मीडिया, डिझाईन, HR, बिझनेस पार्टनरशिप। व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर सुरुवातीला अडचणी, पार्टनरवर पूर्ण विश्वास ठेवू नका, कागदपत्र नीट तपासा। यशाचा मंत्र, हळूहळू विस्तार, उधारी टाळा, स्वतः निर्णय घ्या। ऑक्टोबरनंतर व्यवसायात चमत्कारिक सुधारणा, आर्थिक भविष्य, पैसा, कर्ज, बचत। 2026 मध्ये पैसा येईल, पण थांबेल का, हे तुमच्यावर अवलंबून आहे। उत्पन्न, नोकरी, साइड इन्कम, जुने पैसे अडकलेले असतील तर परत मिळण्याची शक्यता। खर्च, घर, गाडी, लग्न, कुटुंबासाठी जास्त खर्च, सावधान, कुणाला उधार देऊ नका, भावनेत निर्णय घेऊ नका। 2026 तुम्हाला शिकवेल, पैसा कमवणं नाही, पैसा टिकवणं महत्त्वाचं। प्रेम जीवन अतिशय महत्त्वाचा भाग। जुने नाते, काही जुनी नाती तुटतील, कारण ती तुमच्या प्रगतीला अडथळा ठरत होती। नवीन प्रेम, खूप सच्च, मनापासून, पण सुरुवातीला गोंधळ। प्रेमात एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त देणं थांबवा, समोरचाही प्रयत्न पहा। लग्न योग 2026 एप्रिलनंतर लग्नाचा योग। ऑक्टोबर डिसेंबर सर्वोत्तम काळ, काही लोकांचा अरेंज लव्ह मॅरेज योग। लग्नानंतर जीवन स्थिर होईल, कुटुंब आणि नातेवाईक, घरात तुमचं ऐकलं जाईल, पण जबाबदारी वाढेल। एखादा कुटुंबातील सदस्य त्रास देऊ शकतो, शांत राहा, वाद टाळा।
आरोग्य, भविष्य, शरीर आणि मन. संभाव्य त्रास, ताणतणाव, डोकेदुखी, झोपेचा अभाव, पोटाचे विकार. उपाय: रोज चालणे, ध्यान, वेळेवर झोप. मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य. आध्यात्मिक संदेश, तुला राशीसाठी 2026 मध्ये देव तुमचं ऐकत आहे. प्रार्थना लगेच फलदायी, कर्माचे फळ जलद. शुभ उपाय: शुक्रवार, पांढरे कपडे, लक्ष्मी पूजन, गरिबांना मदत. 2026 चा अंतिम संदेश. तुला राशीवाल्यांनो, 2026 तुम्हाला विचारत आहे, तुम्ही इतरांसाठी जगणार की स्वतःसाठी? जर तुम्ही स्वतःला निवडलं तर हे वर्ष तुम्हाला पैसा, प्रेम, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास सगळं देईल. जर तुम्ही तुला राशीचे असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा.